नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीचा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या विषय आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर बाळांनो, या ठिकाणी आपल्याला जनरल फॉर्म दिला आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा। तर ax + by + c = 0 आणि या ठिकाणी a b आणि c जो असतो हा रियल नंबर असतो आणि a b इज नॉट इक्वल टू ॲट द सेम टाइम। तर एकाच वेळेस a आणि b हा काय असतो 0 नसतो। तर यामध्ये आपल्याला बघायचं तर 0 कुठं नसतो ते आपल्याला पुढे समजून घ्यायचे। x आणि y हे काय आहेत तर व्हेरिएबल्स आहेत आणि x आणि y जवळ जो कोएफिशियंट येतो त्याच्याजवळ जर 0 राहिला म्हणजे कोएफिशियंट जर 0 राहिला व्हेरिएबल जवळ तर त्यावेळेस या ठिकाणी ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसतं, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर याची डिग्री जी असते डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1। तर व्हेरिएबल या ठिकाणी जो व्हेरिएबल दिलेला आहे या व्हेरिएबलच्या वरती या ठिकाणी आपल्याला जी डिग्री आहे त्याला आपण पॉवर म्हणतो, तो काय हवा तर 1 हवा। दिलेला नसतो पण तो 1 असतो। तर या ठिकाणी आपल्याला x आणि y हे व्हेरिएबल आहेत, मराठी त्याला आपण चल म्हणतो आणि याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की 5 आणि 3 हे कोएफिशियंट म्हणजे सहगुणक की जो व्हेरिएबल बरोबर असतो, व्हेरिएबलला अटॅच असतो। म्हणजे जर या ठिकाणी कोएफिशियंट आणि व्हेरिएबलचा काय होतोय मल्टिप्लाय होतोय, म्हणून हा या ठिकाणी दिला आहे 5x। त्याच पद्धतीने आपल्याला 3 आणि y, 3 आहे कोएफिशियंट आणि y आहे व्हेरिएबल, यांच्या देखील त्या ठिकाणी काय होतोय मल्टिप्लाय होतोय म्हणजे कोएफिशियंट आणि व्हेरिएबलचा। आणि हा जो 15 दिलेला आहे हा 15 आहे कॉन्स्टंट म्हणजे याला आपण स्थिरांक म्हणतो। आणि या ठिकाणी हा जो दिला आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे म्हणजे 5x + 3y = 15। तर मग आता आपण एक टेबल दिला आहे, तो टेबल आपण कंप्लीट करू। तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर 4m + 3n = 12 दिलेला आहे। तर या ठिकाणी बाळांनो लक्षात ठेवायचं की व्हेरिएबल किती आहेत 2 आहेत, म्हणजेच काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। मग m आणि n काय आहे तर व्हेरिएबल आहे। तर या ठिकाणी दिलेला m आणि n याच्यावर जर आपण बघितलं तर याचा पॉवर याचा डिग्री दिलेला नाही, म्हणजेच काय असतो 1 असतो। म्हणजे आपल्याला बघायचं की 2 व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोएफिशियंट दिलेला आहे, ओके। पण जनरल फॉर्म नाही, हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला दिला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दिसते की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे तर आहे, म्हणून आपण याला s, ओके, हे आहे। आणि 3x² - 7y = 13 दिलेला आहे। मग यामध्ये आपल्याला x y तर दिसत आहे, परंतु या ठिकाणी हा स्क्वायर दिसतोय, म्हणजे स्क्वायर जर दिलेला आहे तर याचा अर्थ काय आहे बाळांनो तर हा क्वाड्रॅटिक आहे, लिनियर नाही। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये काय असतं लिनियर म्हणजे की लिनियर इक्वेशन म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर ज्याच्या जो डिग्री असतो हा काय असतो 1 असतो, म्हणजे हा नाहीये। तर पुढे आहे √2x - √5y = 16। तर या ठिकाणी x चा व्हेरिएबल दिलेला नाही आहे, म्हणजे हा जो कोएफिशियंट आहे √2 आणि x काय व्हेरिएबल यांच्यात मल्टिप्लाय होतोय, ठीक आहे। तर याचा जो डिग्री आहे हा काय 1 आहे, म्हणजे हे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। त्याच्यानंतर 0x + 6y - 3 हे दिलेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलं की a b इज नॉट इक्वल्स टू 0 ॲट द सेम टाइम। या ठिकाणी जर का आपण 0 आणि x चा मल्टिप्लाय केला तर याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे तर 0 होऊन जाणार आहे। मग याचा आन्सर जर 0 झालं तर या ठिकाणी आपल्याला फक्त 1 व्हेरिएबल मिळतो, म्हणजे हे पण नाहीये। त्याच पद्धतीने पुढे आपल्याला 0.3x + 0y या ठिकाणी 0 आणि y चा मल्टिप्लाय झाला तर आपल्याला आन्सर काय तर 0, म्हणजे या ठिकाणी एकच व्हेरिएबल आपल्याला मिळेल, पण या ठिकाणी आपल्याला 2 व्हेरिएबल्स हवेत, म्हणून हे पण काय आहे नो। त्याच्यानंतर बाळांनो
4/x प्लस 5/y इज इक्वल्स टू 4 दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, वरची संख्या आहे न्यूमरेटर, खालची संख्या आहे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला जर व्हेरिएबल येत असेल, डिनॉमिनेटरला जर का व्हेरिएबल येत असेल तर त्याची जी डिग्री असते हे काय असते, मायनस असते. म्हणजेच हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. त्याच्यानंतर 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. यामध्ये 4xy एकाच जवळ, म्हणजेच या ठिकाणी आपण बघितलं की 4 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय वाय. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की 4 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय वाय. तर एक्स आणि वाय या दोघांचा, एक्स आणि वाय या दोघांची जी डिग्री आहे ही 1 1 आहे. म्हणजेच यांचा इंडायसेसचा रूल प्रमाणे 1 आणि हा 1 यांची काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वाय यांचा क्वाड्रॅटिक होऊन जाणार आहे. हे काय होऊन जाणार आहे, तर क्वाड्रॅटिक होऊन जाणार आहे. म्हणून हे पण काय आहे, नो. ह्या पद्धतीने आपण हे समजून घेतलं. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर या ठिकाणी दोन इक्वेशनला आपल्याला सोबत सॉल्व करायचे, तर म्हणूनच त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. तर या ठिकाणी 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9 इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 2. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सेम पेअर बघायची सुरुवातीला. मग सेम पेअर आहे का कुठली, तर 3y आणि 3y सेम पेअर आहे. तर या ठिकाणी सेम पेअर बघितल्यानंतर आपल्याला बघायची की ते पेअरची साईन कोणती आहे, ही प्लस आणि ही मायनस आहे. जर साईन अपोजिट राहिली तर त्यावेळेस आपण ॲडिंग करतो, आणि जर काय साईन सेम राहिली म्हणजेच प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर त्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतो. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ॲडिंग करायचं इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंडला. तर 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9 इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 12 इक्वेशन नंबर सेकंड. तर यामध्ये आपल्याला ॲडिंग करायची, म्हणजेच 5x आणि 2x किती झाला, तर या ठिकाणी आपल्याला मिळतो 7x आणि प्लस 3 मायनस 3 झाला कट, आणि 9 आणि 12 किती झाले, तर 21. तर या ठिकाणी 7 इथं मल्टिप्लायला, तर इकडे येताना काय होईल, तर डिवाइडला होईल. म्हणजे 7 1 जा 7, 7 3 जा 21. मग तर एकची व्हॅल्यू काय आली आपल्याला, एकची व्हॅल्यू मिळाली 3. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की x इज इक्वल्स टू 2, म्हणजेच आपल्याला प्लेस करायचे, म्हणजेच काय पुट करायचं आहे, एकची व्हॅल्यू काय पुट करायची, तर एकची व्हॅल्यू पुट करायची 3. मग एकची व्हॅल्यू 3 पुट करायची इक्वेशनमध्ये. ज्या ठिकाणी x दिलेला आहे इक्वेशनमध्ये, तर तुम्ही इक्वेशनमध्ये फर्स्ट सेकंड कुठल्याही इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुट करू शकतात आणि आपल्याला व्हायची किंमत मिळू शकते. तर आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9 मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. म्हणजेच 5 3 जा होईल 15. ओके, हा 15 या बाजूला प्लस आहे, तर इकडच्या बाजूला येताना काय होईल, तो मायनस होईल. आता 9 मायनस 15, तर 15मधून 9 आपल्याला कमी करावं लागेल. तर 15मधून 9 गेलं म्हणजे 6 आपल्याला मिळणार या ठिकाणी. तर मोठ्या संख्येची साईन, तर आपल्याला मोठ्या संख्येची साईन लक्षात ठेवावं लागेल. म्हणजेच काय, -6 आपल्याला मिळणार आहे. तर हा 3 या बाजूला मल्टिप्लाय आला आहे, तर इकडे येताना त्या ठिकाणी डिवाइडला होईल. म्हणजे हा -6 वरती, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजेच काय -2. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय आन्सर मिळालं, x मिळाला 3 आणि y मिळाला -2. ह्या पद्धतीने आपण हे समजून घेतलं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच या ठिकाणी दिलेले दोन इक्वेशन एका सोबत सोडवायचे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशनमध्ये दिलेलं आहे 3a प्लस 5b इज इक्वल्स टू 26 आणि a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. तर या इक्वेशनमध्ये आपल्याला बघायचं की सेम पेअर या ठिकाणी, म्हणजे सेम टर्म बघायची की इथं 3a इथं a आहे, इथं 5b आहे आणि इथं 5b आहे. म्हणजे सेम आपल्याला टर्म मिळून गेले. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं की त्यांची साईन ही प्लस आहे, ही प्लस आहे. म्हणजे सेम साईन आहे, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल.
आणि साईन डिफरंट राहिली असते तर आपल्याला ॲडिंग करावं लागलं असतं. मग यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल, तर या इक्वेशनला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, अगोदर इक्वेशनला नेमिंग करून घ्यायची फर्स्ट सेकंड आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू, सबट्रॅक्ट करू. इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्टमधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर इक्वेशन फर्स्ट आहे 3a प्लस 5b इज इक्वल्स टू 26. इक्वेशन सेकंड आहे a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. तर या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्ट करताना काय करावं लागेल, ही जी टर्म दिलेली आहे ही प्लस आहे तर या ठिकाणी मायनस होईल, ही प्लस आहे तर या ठिकाणी मायनस होईल आणि ही प्लस आहे तर या ठिकाणी काय होईल, मायनस होईल. तर या ठिकाणी 3a मधून a गेला तर आपल्याला मिळतो 2a आणि 5b आणि 5b कट होऊन जाईल आणि या ठिकाणी आपल्याला 26 मधून 22 गेले तर आपल्याला काय मिळतो, तर मिळतो 4. आता हा 2a आहे, 2 इथं मल्टिप्लायला आहे, इकडे त्यांना डिवाइडला. a इज इक्वल्स टू 4/2 म्हणजेच a इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला 2. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता आपल्याला b पण हवा आहे, b ची व्हॅल्यू कशी मिळेल, आणि a आणि b व्हेरिएबल्स आहे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला b ची व्हॅल्यू काढताना कुठल्या एक इक्वेशनमध्ये व्हॅल्यू a ची पुट करावं लागेल. पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू आपण. फर्स्टमध्ये पण करता येईल. a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. 2 प्लस 5b इज इक्वल्स टू 22. 2 प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होईल म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5b इज इक्वल्स टू 22 मायनस 2 म्हणजेच आपल्याला 5b इज इक्वल्स टू 22 मधून 2 गेलं तर आपल्याला मिळतो 20 आणि 5b इथं मल्टिप्लायला आहे, इकडे येताना काय होईल, तर डिवाइडला होईल. b इज इक्वल्स टू 20 डिवाइड बाय 5 जर केला तर आपल्याला b इज इक्वल्स टू 5 1 5 5 4 20 म्हणजेच आपल्याला b ची व्हॅल्यू मिळणार आहे 4. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की a आणि b, आपल्याला a मिळाला 2 आणि b मिळाला 4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. या पद्धतीने आपण हे एक एक्झाम्पल समजलं. एक्झाम्पल आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 आणि इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. तर इक्वेशनला अगोदर नेमिंग करून घेऊ आपण. x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. सेकंड इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. इक्वेशन नंबर सेकंड. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला सेम पेअर बघायची. तर सेम पेअर दिसते का, इथं x आहे, इथं 3x आहे, इथं 7y आणि इथं काय दिलेलं आहे त्या ठिकाणी मायनस 2y दिलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपल्याला सेम इक्वेशन करत असताना, तर सेम टर्म करत असताना आपल्याला या ठिकाणी x आहे तर या ठिकाणी 3x करू शकतो. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इक्वेशनला मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 ने मल्टिप्लाय. का, इथं 3 आहे, इथं पण 3 आणण्यासाठी आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग कशा पद्धतीने करणार, तर बघा 3 मल्टिप्लाय बाय x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7y इज इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय बाय 3. म्हणजे इथं मिळणार आहे आपल्याला 3x, इथं मिळणार आहे 21y आणि या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला 30. या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळालं. हे याला इक्वेशन नंबर आपल्याला मिळालं 3rd. या इक्वेशन 3ला आपल्याला बघायचं आहे की 3 आणि फर्स्टमध्ये 3 आणि सेकंडमध्ये सेम आहे का, तर 3x मायनस 2y प्लस 21y. तर या ठिकाणी आपल्याला 3x सेम टर्म मिळाली. आता दोघांची साईन प्लस आहे, प्लस आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर साईन काय आहे, तर सेम साईन, म्हणून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. तर आपण सबट्रॅक्ट करू.
इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. मग 3x + 21y = 30 आणि आपल्याला पुढचं या ठिकाणी दिलेलं आहे इक्वेशन नंबर सेकंड 3x - 2y = 7. तर बघा प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस आणि प्लस आहे मायनस. मग आपल्याला इथं 3x कट आणि 21y मधून जर आपल्याला हा प्लस हा पण प्लस झालेला आहे म्हणजेच 23y आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आणि 30मधून 7 गेलं तर आपल्याला मिळणार आहे 23. मग हा इथं 23 मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला होईल. y = 23/23 जर केला तर आपल्याला yची व्हॅल्यू मिळते 1. 23 × 1 = 23. ओके, तर yची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. आता आपल्याला व्हॅल्यू मिळवायची पुढची. तर कोणती व्हॅल्यू मिळवायची आपल्याला, तर आपल्याला एक्सची मिळवायची. तर मग आपण काय करू, पुट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन काय आहे, x + 7y = 10. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची या ठिकाणी, वायची व्हॅल्यू पुट करायची विद्यार्थी मित्रांनो. तर 7 × वायची व्हॅल्यू 1 पुट करायची = 10. x + 7 × 1 = 7 = 10. हा 7 या ठिकाणी प्लसला आहे, तर राईट हँड साईडला जाताना तो त्या ठिकाणी मायनस होणार आहे. x = 10 - 7 म्हणजे x = आपल्याला मिळाला 3. एक्सची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू x आणि y. x मिळाला आपल्याला 3 आणि y मिळाला आपल्याला 1 इज द सोल्युशन. या पद्धतीने आपण एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड बघितलं. तर जर का तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.